नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SP अकॅडमी जी की आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी ते ऑगस्ट महिन्याच्या चालू घडामोडी बघणार आहोत, तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मुंबई उच्च न्यायालयाने 4थे खंडपीठ कोठे स्थापन करण्यात आले आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर। मुंबई उच्च न्यायालयाचे 4थे खंडपीठ कोल्हापूर येथे स्थापन करण्यात आले आहे। प्रश्न क्रमांक 2, भारतातील सर्वात सुरक्षित शहर म्हणून कोणते शहर घोषित करण्यात आले आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मंगळुरू। कर्नाटक राज्यातील मंगळुरू हे शहर भारतातील सर्वात सुरक्षित शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे। प्रश्न क्रमांक 3, 15 ऑगस्ट 2025 रोजी कितवा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 79वा। पुढचा प्रश्न, भारतातील पहिले स्मार्ट इंटेलिजंट गाव म्हणून सातनवरी हे गाव विकसित होणार असून ते महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 नागपूर। प्रश्न क्रमांक 5, मिस इंडिया 2025 ची विजेता खालीलपैकी कोण ठरली आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मनिका विश्वकर्मा। मनिका विश्वकर्मा ही मिस इंडिया 2025 ची विजेता ठरलेली आहे। पुढचा प्रश्न, 25वी शांघाय सहकार्य संघटना SCO परिषद 2025 कोठे होणार आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 तियानजिन, चीनमध्ये। पुढचा प्रश्न, 43वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2025 कोणास जाहीर झाला आहे? तर पहा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 नितीन गडकरी। 43वा लोकमान्य राष्ट्रीय पुरस्कार 43वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2025 नितीन गडकरी यांना जाहीर झालेला आहे। पुढचा प्रश्न, ऑनलाईन गेमवर बंदी घालणारे विधेयक 2025 लोकसभेत कोणी सादर केले? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अश्विनी वैष्णव। पुढचा प्रश्न, ODI मध्ये 2 वेळेस 6 विकेट घेणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 दीप्ती शर्मा। पुढचा प्रश्न, भारताची UPI संचलित बँक कोठे सुरू करण्यात आली आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बेंगळूर। पुढचा प्रश्न, राजे लघुजी भोसले यांची तलवार महाराष्ट्रातील कोणत्या शहरात दाखल झाली? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मुंबई। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता सण महाराष्ट्राचा राज्य उत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 गणेशोत्सव। पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनमध्ये वैज्ञानिक प्रयोग करणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 शुभांशु शुक्ला। पुढचा प्रश्न, अलीकडेच भारतातील कोणते राज्य ग्रीन एनर्जी हब म्हणून घोषित झाले आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान। पुढचा प्रश्न, न्यायमूर्ती भूषण गवई हे महाराष्ट्रातील कितवे सरन्यायाधीश ठरले आहेत? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 7वे। पुढचा प्रश्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2025 खालीलपैकी कोणाला प्राप्त झाला आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 भीमराव पांचाळे। पुढचा प्रश्न, फाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 DY चंद्रचूड। पुढचा प्रश्न, ICC चा मुख्य कार्यकारी अधिकारी CEO पदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर पहा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 संजोग गुप्ता। ICC चा CEO म्हणून संजोग गुप्ता यांची निवड झालेली आहे। पुढचा प्रश्न, जगातील सर्वात उंच स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण हा पुतळा कोठे उभारण्यात येणार आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मोहोशी बोराडेवाडी, पुणे या जिल्ह्यात।
पुढचा प्रश्न, फाईट विश्वचषक जिंकणारी भारताची पहिली महिला विजेता कोण ठरली आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 दिव्या देशमुख. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवरायांच्या किती किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 12. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न, हरित क्रांती मिशन सुरू करणारे राज्य कोणते? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र. पुढचा प्रश्न, देशातील पहिली AI अंगणवाडी कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आली? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 नागपूर. नागपूर जिल्ह्यातील वडधामणा या गावात देशातील पहिली AI अंगणवाडी सुरू करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, 18व्या ब्रिक्स शिखर परिषद 2026चे आयोजन कोणता देश करणार आहे? तर पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 भारत. पुढचा प्रश्न, 15 ऑगस्ट 2025 रोजी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणती नवीन रोजगार योजना जाहीर केली आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना. पुढचा प्रश्न, AI आणि रोबोटिक्स शिकवणारी राज्यातील पहिली जिल्हा परिषद शाळा कोणती ठरली आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 केळशी. AI आणि रोबोटिक्स शिकवणारी राज्यातील पहिली जिल्हा परिषद शाळा केळशी ही ठरली आहे. पुढचा प्रश्न, अलीकडेच भारतातील कोणत्या खेळाडूने वर्ल्ड चेस कप 2025 जिंकला? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 डी गुकेश. पुढचा प्रश्न, अमेरिका पार्टी या नवीन पक्षाची स्थापना कोणी केली आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 एलॉन मस्क. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल वैभववाडी येथे बांधला असून वैभववाडी हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सिंधुदुर्ग. हेनले पासपोर्ट निर्देशांक 2025 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 77व्या. पुढचा प्रश्न, जनसुरक्षा कायदा करणारे महाराष्ट्र राज्य कितवे राज्य ठरले आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 5वे. पुढचा प्रश्न, डॅश डॅश ही विधानसभा पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी भारतातील पहिली विधानसभा ठरली आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 दिल्ली. दिल्ली ही विधानसभा पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी भारतातील पहिली विधानसभा ठरलेली आहे. पुढचा प्रश्न, इस्रो भारताचे सर्वात मोठे दुसरे अवकाश केंद्र कोणत्या राज्यात उभारणार आहेत? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 गुजरात.